2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि याच कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं आपण सर्वांनी पाहिलं। या कोरोना महामारीच्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला। काही व्यापार बंद असल्यामुळे जागतिक बाजारपेठेवरही मोठा परिणाम झाला। त्यातून आता कुठं सर्व पूर्ववत झालं आहे। त्यातच आता चीनमध्ये एका नव्या व्हायरसनं तोंड वर काढल्याने जगभरातून चिंता व्यक्त केली जाते। त्यामुळे या चीनमधील नव्या व्हायरसची सविस्तर माहिती आपण घेऊयातच। सोबत याचा भारताला काही धोका आहे का, याविषयी भारतीय आरोग्य मंत्रालयाने काय सांगितलं आहे याची माहितीही आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। चीनमध्ये नवीन HMPV म्हणजेच ह्यूमन मेटा न्यूमो व्हायरस विषाणू आला आहे। या विषाणूचा संसर्ग झालेले अनेक रुग्ण चीनमध्ये सापडत आहेत। गेल्या 1-2 दिवसात या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णात झपाट्याने वाढ झाल्याचे दिसते, ज्यामुळे चीनमध्ये कोरोनासारखंच रुग्णालय आणि आरोग्य सेवांवर काहीसा दबाव आलाय। या व्हायरसचा लहान मुलांवर, प्रामुख्याने 14 वर्षांखालील मुलांवर जास्त परिणाम होताना दिसतोय। या आजाराची लक्षणे जवळपास कोरोनासारखीच असल्याची माहिती समोर येते। या विषाणूमुळे श्वास घ्यायला त्रास होत आहे, तसेच ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणे या विषाणूची दिसत आहेत। या विषाणूमुळे न्यूमोनिया आणि फुफ्फुसाचे गंभीर आजार होण्याची शक्यता देखील आहे। सध्या चीनमध्ये हा व्हायरस वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण सांगितलं जाते, ते म्हणजे कडाक्याची थंडी। थंडीत हा विषाणू मोठ्या प्रमाणात संक्रमित होऊ शकतो। त्यातच हा विषाणू आला असतानाही चीनमध्ये मात्र सार्वजनिक ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत। चीनच्या कानबियाओ या आरोग्य अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार वसंत ऋतूत आणि हिवाळ्यात चीनमध्ये श्वसनाशी संबंधित आजार दरवर्षीच होत असतात। या वर्षीच्या रुग्णात आणि गतवर्षीच्या रुग्णात किती तफावत आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही। आता या विषाणूचा प्रसार कसा होतो, तर अगदी कोरोनासारखाच। संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास, ज्या वस्तूंवर विषाणू आहे अशा वस्तूंना स्पर्श केल्यास, तसेच खोकल्यातून सुद्धा हा विषाणू पसरतो। या विषाणूचा संसर्ग डोळ्याद्वारे, तोंडाद्वारे आणि नाकाद्वारे दुसऱ्यांना होऊ शकतो। सध्या चीनकडे या आजारावरची विशेष अशी लस उपलब्ध नाही। काही जण यावरती अँटीव्हायरल औषध घेत आहेत, परंतु अँटीव्हायरल औषधांमुळे हा संसर्ग वाढू देखील शकतो असा अंदाज बांधण्यात येतोय। त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीव्हायरल औषधं घेऊ नयेत असे चीनमधील वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत। सध्या सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत। त्यामध्ये असं सांगितलं जाते की रुग्णालयात आणि स्मशानभूमीत जागा नाही इतकी रुग्णसंख्या चीनमध्ये वाढली आहे, परंतु चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही। त्यामुळे हे व्हिडिओमधील दावे खोटे असल्याचं सध्या तरी दिसतंय। चीनमधील परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे, परंतु कोरोनानंतर ह्यूमन मेटा न्यूमो विषाणू चीनसाठी मोठं आव्हान ठरू शकतो। चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी नवीन यंत्रणा सुरू केली आहे आणि या विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना देखील आखल्या जात आहेत। परंतु तरीही या 2 दिवसात रुग्णात झपाट्याने वाढ झाल्याने जगभरातून चिंता व्यक्त केली जाते। चीनमधील या विषाणूमुळे कोरोनासारखे जागतिक आरोग्य संकट ओढवण्याची भीती सोशल मीडियाद्वारे अनेक जण व्यक्त करतायत। भारताच्या आरोग्य मंत्रालयाने या विषाणूबाबत नुकतेच एक निवेदन प्रकाशित केले आहे। आपल्या देशात अद्याप असा कोणताच रुग्ण आढळला नाही, त्यामुळे भारताला काळजी करण्यासारखं काही नाही असं यामध्ये सांगण्यात आलंय। त्यामुळे भारतातील नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी असे आरोग्य सेवा महासंचालक डॉक्टर अतुल गोयल यांनी सांगितले। आरोग्य मंत्रालय या विषाणूच्या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे। तसेच खबरदारी म्हणून आरोग्य मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थांशीही संपर्क साधत असल्याची माहिती समोर येते। एकंदरीत सोशल मीडियावर कोरोनासारखी चीनमध्ये परिस्थिती झाली आहे अशी माहिती समोर येत असली तरी अद्याप तरी चीनमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं चीनकडून सांगण्यात येते। परंतु तरीही आपण सर्वांनी खबरदारी म्हणून काळजी घेणं आवश्यक आहे। आज आपण चीनमधील HMPV या विषाणूबद्दल सविस्तर माहिती घेतली। अशाच नवनवीन माहितीसाठी रुतम मराठीला आता सबस्क्राईब करा।